त्या महागातल्या कपड्यांची, हिचं आयुष्य गेलं त्या चाळीत, तिथे ना धड खायला आई, अन्न मी काय प्यायला. म्हणतो बाबा कुठे आहेत? दिसत नाहीयेत तिथे. ते बाहेर गेलेत. अच्छा, ग्रोसरी हवी होती ना काहीतरी, मला दे ना लिस्ट, मी घेऊन येतो. हो, मी विसरलेच. सर तुम्ही राहू द्या ना, मी घेऊन येईन सामान. बोलल्या सतत पुढे पुढे करायचं असतं ना तुला. तो म्हणतोय ना मी आणतो, मग तुला बाहेर जायची काही गरज नाहीये. मी जाते आणायला. हे दरिद्रा, काय बघत उभी आहेस? तुला जी कामं दिलेत ती कर जा. आपले दोन्ही कुटुंब एकत्र येण्यासाठी तू शब्द टाक राणी. फक्त माझ्यासाठी एवढं कर. वाटलंस मी तुझ्यासमोर हात जोडते. काय करू? एकदा तरी रत्नाईंबद्दल मॅडमकडे बोलू का? मॅडमचा मूड चांगला दिसतोय. त्यांच्याशी आत्ता बोलले तर चिडणार नाहीत. बोलते. मालती मॅडम, मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं. मला काही बोलायचं नाहीये. अहो जा आज जा, स्वयंपाकाची तयारी कर. आपण माझं ऐकून तरी घ्या. काय सांगितलं मी? जा. सगळी मूळची वाट लावली. चांगला मूड होता. अरे वा, ही मालती आता एकटीच सापडली आहे. म्हणजे या मालतीमध्ये आणि राणीमध्ये आग लावायची चांगली संधी. मीना, अगं काय करतेस तू? आणि इकडे प्रेग्नन्सी मध्ये ही अशी कामं करायची नसतात. काय वेडेपणा लावलाय? कामं तर करावी लागणारच नाही. तुमची जी गैरसोय होतीये ना, त्यामुळे खूप वाईट वाटतंय. म्हणून तुम्हाला ज्या वस्तू लागतील ना, अशाच वस्तू मी घेऊन आली. त्या वस्तू घ्या प्लीज. त्या तुमच्याच वस्तू आहेत आई. मला नकोय. प्लीज मालती आई. मान्य आहे आई, तुम्हाला आमचा राग आलाय आणि तो येणं स्वाभाविकच आहे. पण जे काही चाललंय, तुमची जी काही गैरसोय होतीये ना, ती खरंच जेन्युइनली नाही बघवते आम्हाला. म्हणूनच ह्या वस्तू तुमच्यासाठी आणल्यात. प्लीज आई, घ्या ना त्या वस्तू. नाही म्हणू नका. ठीक आहे. थँक्यू. मालती, खरं तर मला बोलायचं नव्हतं, पण तुमच्यापासून मी कधीच काही लपवलं नाही आणि लपवणार पण नाही. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. कोणती गोष्ट? दाखवते, पण उगाच तुम्हाला असं नको वाटायला की मी आगीत तेल ओततेय, तुमच्यामध्ये भांडणं लावतेय. मी जेव्हा ते पाहिलं ना, त्या क्षणाला मला असं वाटलं की तुम्हाला अलर्ट करावं. म्हणजे? एक मिनिट दाखवते. हे बघा.
राणी आणि रत्ना. हो ना आई, शॉक बसला ना तुम्हाला? हे बघताना मी सुद्धा शॉक झाले. असं जेव्हा हे माझ्या समोर घडत होतं ना तेव्हा मलाही असा शॉक बसला. सॉरी टू सी आई, पण तुम्हाला असं वाटतं ना की राणी तुमच्या बाजूने आहे, तर असं नाहीये. ती तुमच्या विरोधात आहे, होती आणि असणार आहे. नाहीतर तिने रत्नाईंचा हात असा का पकडला असता सांगा ना. आई, मला तर असं वाटतंय तिच्या मनात नक्कीच काहीतरी काळवेर आहे. हे बघा आई, मी जे बघितलं ते मी तुम्हाला दाखवलं. या विषयावर मला काही जास्त बोलायचं नाही. फायनल आता त्या राणीबद्दल काय ठरवायचं ते तुम्ही बघा. तो ठरवावं तर लागेलच. येते आई. काय झालं मालती मॅडम, काय पाहिजे तुम्हाला? काय झालं मॅडम, तुम्ही असं का बघताय? त्या हातातलं काम राहू दे. पालक घे चिरायला. आपण ही डाळ आधी करू. काय सांगितलं? पालक घे चिरायला. आधी निवडून घेते है ना. निवडायला सांगितलंय, चिरायला सांगितलंय ना. तोंड चालवायचं नाही, हात चालवायचा. चिर पटपट. ती तुमच्या विरोधात आहे, होती आणि असणार आहे. मालती मॅडम, काय करताय तुम्ही? माझ्या हाताला लागताय. मालती मॅडम, ओरड, आणखी ओरड. आज मी तुला सोडणार नाही. त्या हाताने त्या रत्नाचा हात धरला होतास ना, आज तोच हात मी वेगळा करते का बघ.